नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 17 मे 2026 पासून अधिक महिन्याला सुरुवात झाली आहे आणि या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या असतात. तर या महिन्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या कोणत्या सेवा आहेत ज्या आपण श्रवण करू शकतो आणि पठण देखील करू शकतो, तर हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, या संपूर्ण महिन्यामध्ये आपण अनेक सेवा करत असतो. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या अनेक सेवा करत असतो. कोणी गुरुचरित्राचं पारायण करतं, कोणी नवनाथांचं पारायण करतं, तर कोणी संतती प्राप्तीसाठी सेवा करतं, तर कोणी आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी सेवा करत असतं. तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या अडचणीनुसार सेवा या करणार आहेत. अधिक मास, धोंड्याचा महिना, मलमास, पुरुषोत्तम मास हा खरं तर 33 महिन्यानंतर येतो. दरवर्षी आपण दिवाळी आणि इतर सणही आपण साजरी करत असतो, पण अधिक महिना हा 33 महिन्यानंतरच येतो आणि या महिन्यामध्ये अधिकतम म्हणजे जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असते आणि जितकी जास्त सेवा कराल तितकं जास्त फळ देखील तुम्हाला मिळत असते. भगवान विष्णूंनी स्वतः माता लक्ष्मीला सांगितलेलं आहे की जो कुणी अधिक महिन्यामध्ये अधिक सेवा करेल, अधिक सेवा पठण करेल किंवा श्रवण करेल, तर त्याला या महिन्यातील ज्या काही सेवा करणार आहे तर त्याचं अधिक फळ मिळेल. तर या महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहे, तर ज्यामध्ये येतं भगवान विष्णूंच्या सेवेमधील सर्वात महत्त्वाचं आणि अतिशय प्रभावी असं म्हणजेच सत्यनारायण. तर ही सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायची आहे. त्यासोबतच संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ, तर या ग्रंथाचे देखील पारायण आपल्याला करायचं आहे. त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. स्वामींच्या करू शकता, भगवान विष्णू, माता लक्ष्मीच्या, तुमच्या कुलदेवीच्या देखील सेवा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. जितक्या जास्त सेवा कराल तितकं फळही तुम्हाला अधिक मिळेल आणि या महिन्यामध्ये केलेल्या प्रत्येक पारायणाचं अनंत पटीने फळ मिळेल. त्यासोबतच तुमची इच्छा असेल तर तुम्ही रुद्राभिषेक देखील करू शकता. शिवलीलामृत ग्रंथाचे देखील पारायण करू शकता. त्यासोबतच जे तुमचे आराध्य दैवत आहे त्यांची देखील सेवा पूजा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. या महिन्यातील प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीच्या आपल्याला सेवा करायची आहे. तर माता लक्ष्मीची कोणती सेवा करायची तर हे सर्वांनाच माहिती आहे, पण आपण कामाला जातो, जॉब करतायत, सांसारिक जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे सेवा होत नाही. तर या संपूर्ण महिन्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी या संपूर्ण महिन्यामध्ये दिवसभरामध्ये केव्हाही जमेल तेव्हा तुम्ही जॉबला जात असाल किंवा तुम्हाला शक्य नसेल एकच वेळेला सेवा करणं, तर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करू शकता आणि ज्यांना जमेल त्यांनी संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळी तुम्ही सेवा करू शकता. तर बघा, भगवान विष्णूंच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीच्या, तर बघा, व्यंकटेश स्तोत्र, तर याचे आपल्याला 3 वेळा पठण करायचे आहे. त्यासोबतच श्री सूक्तम आणि पुरुष सूक्तम, तर याचे देखील आपल्याला पठण करायचं आहे. तर रोज आपल्याला या महिन्यामध्ये या सेवा करायच्या आहे. तुम्हाला जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अडचण असेल तर आवर्जून तुम्ही या सेवा करा. या सेवेसोबतच 16 वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. त्यासोबतच 16 वेळा नवार्णव मंत्राचं, 16 वेळा कुबेर मंत्राचं आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे. म्हणजेच बघा, रोज आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं 3 वेळा पठण करायचं आहे, श्री सूक्तम आणि पुरुष सूक्तम याचे पठण करायचं आहे. त्यासोबत विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, नवार्णव मंत्र, कुबेर मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ, तर या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे. या सर्व सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाच्या सेवा आहे आणि या महिन्यातच नाही तर तुम्ही नित्य सेवेमध्ये देखील तुम्ही या सेवा करू शकता, या सेवेचं पठण करू शकता. त्यासोबतच जेव्हा आपण या सेवेला सुरुवात करू तर तेव्हा संकल्प आपल्याला करायचा आहे. संकल्प करताना आपल्याला यथाकालीन हा शब्द बोलायचा आहे, कारण आपण जर गावी गेलो किंवा मध्येच मासिक धर्म आला तर त्यासाठी आपले काही दिवस स्किप होतात, त्यामुळे आपल्याला यथाकालीन हा शब्द बोलायचा आहे. तर आवर्जून या महिन्यामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णूंच्या या सेवा करा. तर बघा, माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि त्यामुळेच ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामधून माता लक्ष्मी कधीही जात नाही. ती त्या घरामध्ये अखंड वास करते आणि त्यासाठीच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी भगवान विष्णूंच्या सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या आहेत.